सर्वांना सलाम. प्रभू परमेश्वर देव बापाची स्तुती करूया. आजच्या या वेळेकरिता एक वार पुन्हा प्रभू देव बापाने आपल्या प्रत्येकाचा आतापर्यंत सांभाळ केला, आपलं संरक्षण त्याने केलं, आपली काळजी त्याने घेतली आणि एक वार पुन्हा ही सुंदर वेळ त्याने आपल्या प्रत्येकाला या वेळेस या मननाकरिता दिली. याबद्दल देव बापाचे आभार मानूया आणि आपल्या स्मॉल डिवोशनला, आपल्या छोट्याशा मननाला आपण सुरुवात करूया. आणि मागच्या वेळेस म्हणजे बुधवारला आपण उपदेशकाच्या पुस्तकाला सुरुवात केली. मागच्या बुधवारी आपण उपदेशकाच्या पुस्तकाचा पहिला जो अध्याय आहे त्यावर आपण मनन केलं. आज आपण दुसऱ्या अध्यायाकडे येऊया आणि दुसऱ्या अध्यायावर आपण थोडका वेळ विचार करूया. प्रियांनो, प्रयत्न आपण करूया की एका डिवोशन मध्ये, एका अध्यायामध्ये जी सर्व गोष्टी आम्हाला शिकायला भेटतात, पाहायला भेटतात, त्या सर्व गोष्टी एका डिवोशन मध्ये तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न मी करेन. थोडक्यामध्ये आपण फार खोलवर जाऊन अभ्यास करत नाही आहोत, परंतु डिवोशन करत असताना, मनन करत असताना या उपदेशकाच्या पुस्तकामध्ये उपदेशक जो आहे, परमेश्वर देवबापाचं वचन, त्याच्या माध्यमातून आम्हाला कोणत्या गोष्टींबद्दल शिकवतं, कोणत्या गोष्टींबद्दल सावध करतं, याकडं आपण यामधून थोडका वेळ लक्ष पुरवणार आहोत, त्यावर आपण मनन करणार आहोत प्रियांनो. आणि म्हणून आज दुसरा अध्याय मी उपदेशकाचा तुमच्या समोर ठेवत आहे. आपली बायबल्स आपण आपल्या पुढे ठेवावीत. प्रियांनो, या दुसऱ्या अध्यायाला आपण 4 भागांमध्ये यांची विभागणी करू शकतो. 4 भाग या दुसऱ्या अध्यायाचे आपण करत आहोत आणि या 4 भागांकडे आपण थोडका वेळ लक्ष देऊया. मग पहिला भाग जो आहे तो वचन 1 पासून वचन 11 पर्यंतचा हा एक भाग आपण घेऊया. वचन 12 पासून वचन 17 पर्यंतचा हा एक भाग दुसरा. वचन 18 पासून वचन 23 पर्यंत हा तिसरा भाग. आणि मग वचन 24 पासून पुढचा जो संपूर्ण जी पुढची वचने आहेत 26 पर्यंतची, ती आपण ही चौथ्या भागामध्ये ठेवूया. मग पहिल्या भागामध्ये आम्हाला काय पाहायला भेटतं? पहिल्या भागामध्ये उपदेशक जो आहे तो सुख भोगून घेण्याकरिता किंवा सुखाकडे लक्ष लावतो. सुख प्राप्तीसाठी या पहिल्या भागामध्ये तो त्या संदर्भात तो आमच्याशी बोलतो आणि तो असं म्हणतो, मग मी आपल्या मनात म्हटले, चल हास्य विनोदाने मी तुला आजमावून पाहतो, तर आता तू सुख भोगून घे, पण हेही व्यर्थ. पहिलं वचन ज्यामध्ये तो सुख प्राप्तीकरिता तो बोलत आहे. तो म्हणतो की तू सुख प्राप्त करून घे, परंतु परत तो म्हणतो की हेही व्यर्थ आहे. प्रियांनो, या भूतलावरील जे सुख आहे प्रियांनो, ते आम्हाला माहित आहे की ते क्षणिक अशा प्रकारचं आहे. आता या सुखासाठी आज आम्ही पाहतो की जगामध्ये लोक काय काय करतात. सुख प्राप्तीसाठी लोक वेगवेगळ्या माध्यमांचा, वेगवेगळ्या प्रकारांचा, पुष्कळदा मनोरंजनाचा आणि वेगवेगळ्या गोष्टींचा आधार घेण्याचा प्रयत्न करतात. वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आनंद कसा मिळेल, सुख कसं मिळेल, याचा प्रयत्न पुष्कळदा लोक करताना आम्हाला पाहायला भेटतात. या पहिल्या अध्यायामध्ये उपदेशक जो आहे तो म्हणतो की मी हास्य विनोदाकडे लक्ष लावलं, मनोरंजनाकडे त्याने त्याचं लक्ष लावलं की हास्य विनोदाच्या माध्यमातून मला सुख प्राप्त होईल का, मला आनंद प्राप्त होईल काय. त्याच्यानंतर आणखी तो सुख प्राप्तीसाठी यामध्ये तो द्राक्षरसाचा तो उपयोग करण्याचा प्रयत्न तो करतो, उपयोग तो त्या ठिकाणी करतो आणि तो सर्व त्या गोष्टी ज्या आज सुख प्राप्तीसाठी मनुष्य करत असतो त्या गोष्टींचा वापर या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. या पहिल्या भागामध्ये तो म्हणतो मी मनोरंजनाकडे लक्ष लावलं, मी द्राक्षरसाचा उपयोग केला. तो म्हणतो की ज्याला आज आपण व्यसन म्हणूया, पुष्कळदा लोक व्यसनामध्ये गुंतलेले आहेत, त्या व्यसनाच्या अधीन लोक गेलेले आहेत. त्यांना ते व्यसन करत असताना त्या क्षणापुरती काय त्यांना त्यातून प्राप्त होतं हे त्यांनाच माहीत. परंतु आज आम्हाला माहिती आहे की अनेक कुटुंब व्यसनामुळं उद्ध्वस्त झालेले आहे. प्रियांनो, फार गंभीर ही अशी बाब आहे ज्याकडं आम्ही लक्ष दिलं पाहिजे. आज क्षणिक सुखासाठी, थोड्याच्या सुखासाठी किंवा थोड्याशा आनंदासाठी, पुष्कळदा हा आनंद आम्हाला समजत नाही,
पुष्कळदा हे सुख काय आहे याची व्याख्या पण आम्हाला कळत नाही, परंतु या थोडक्या गोष्टींसाठी कधी कधी आम्ही खूप मोठं नुकसान आमचं करून घेत असतो. आम्हाला सावध राहायचं आहे. तो म्हणतो की मी द्राक्षरसाचा उपयोग मी केला. त्यानंतर तो म्हणतो की मी व्यापार केले, मी मोठमोठी घरं बांधली आणि मी सर्व प्रकारचे श्रम केले, मी सगळं काही मिळवण्याचा प्रयत्न केला. तो म्हणतो की मी सगळं ते करून पाहिलं जे सुख प्राप्तीसाठी मला करता आलं. तो म्हणतो की माझ्या डोळ्यांना जे जे दिसलं की मी हे करायला पाहिजे, हे मला पाहिजे, हे माझ्या मनात आलं, ते सर्व उपदेशकाने करून पाहिलं प्रियांनो. परंतु परत शेवटी तो काय म्हणतो, मग मी आपल्या हाताने केलेली सर्व कामे आणि परिश्रम यांचे निरीक्षण केले. तो पहा, सर्व काही व्यर्थ व वायफळ उद्योग होता, भूतलावर हित असे कशातच नाही. त्या सगळ्या गोष्टी उपदेशकाने करून पाहिल्या आणि मग तो म्हणतो की मग मी केलेल्या सर्व गोष्टींचं तो म्हणतो की मी निरीक्षण केलं, मी पाहणी केली आणि त्या पाहणीमध्ये, त्या निरीक्षणामध्ये त्याला काय आढळून आलं की या सर्व गोष्टी व्यर्थ आहेत, वायफळ आहे, त्याचा काही एक फायदा नाही. तो असं म्हणतो की पृथ्वीवर हित कशातच नाहीये. प्रियांनो, साधा विचार करण्याचा भाग आहे की ही पृथ्वी नाशवंत आहे. आम्हाला माहिती आहे की या पृथ्वीचा शेवट आहे, ही संपणार आहे. या पृथ्वीवर आज जे काही आहे ते सगळं संपणार आहे. प्रियांनो, ती वेळ येताच, प्रभू तो शब्द बोलताच, ती घटका येताच आम्हाला माहिती आहे की हे सगळं संपून जाणार आहे. मग या नाशवंत भूतलावर ज्या गोष्टी नाशवंत आहेत, क्षणिक आहेत, त्या आमच्या हिताच्या कशा काय होऊ शकतात? त्यातून आमचं हित कदापि शक्य नाहीये प्रियांनो. हा थोडा वेळासाठी, क्षणासाठी प्रियांनो, क्षणासाठी ते आम्हाला कदाचित आकर्षित करतील आणि आम्हाला असं वाटेल की त्यातून आम्हाला काहीतरी समाधान मिळतं. उपदेशक देखील काय म्हणतो, वचन 10चा शेवटचा भाग मी तुमच्यासाठी वाचतो. कारण या सर्व खटाटोपाचा माझ्या मनास आल्हाद होत असे. या सर्व खटाटोपापासून माझ्या वाट्यास एवढेच आले. वचन 10चा शेवटचा भाग मी तुमच्यासाठी वाचला की ज्यामध्ये तो म्हणतो, कारण या सर्व खटाटोपाचा माझ्या मनास आल्हाद होत असे. नाही का, थोडका एक स्पर्श, क्षणिक प्रियांनो, जे नाशवंत आहे, नाशवंत गोष्टी या क्षणासाठी आम्हाला आकर्षित करू शकतात. परंतु जर त्या क्षणासाठी आम्ही जर त्या ठिकाणी आकर्षित होतो, आमच्या पाठीमागं आमच्या करिता परमेश्वर देवबापाने ज्या सार्वकालिक गोष्टी राखून ठेवलेल्या आहेत त्याकडे आम्ही दुर्लक्ष करत असतो आणि म्हणून या क्षणिक गोष्टींकडं आम्हाला आकर्षित व्हायचं नाही. तो म्हणतो की आल्हाद मला होत असे आणि तो म्हणतो या सर्व खटाटोपापासून मला जर काही प्राप्त झालं तर ते एवढंच आहे. आता आम्हाला ठरवायचं आहे, आम्ही क्षणिक आणि संपणाऱ्या गोष्टींच्या पाठीमागं धावणार आहोत किंवा आम्ही त्या सार्वकालिक गोष्टींच्या पाठीमागं धावणार आहोत. नंतर दुसऱ्या भागामध्ये वचन 12 पासून पुढं, ज्यामध्ये एक वार पुन्हा तो लक्ष कोणत्या गोष्टींकडे लावतो, ज्ञान, वेडेपणा व मूर्खपणा याकडे मी लक्ष पुरविले. आता बुधवारी देखील, पहिल्या अध्यायात देखील आपण यावर थोडा वेळ विचार केलेला आहे. ज्ञान, वेडेपण, मूर्खपणा यावर आपण बुधवारला देखील, पहिल्या अध्यायात देखील या गोष्टींचा उल्लेख उपदेशक करतो. आणि आता या ठिकाणी देखील या दुसऱ्या भागामध्ये उपदेशक ज्ञान, वेडेपण आणि मूर्खपणा याकडे तो लक्ष पुरवितो. आणि याकडे लक्ष पुरविल्यानंतर त्याच्या काय लक्षात येतं प्रियांनो? त्याच्या हे लक्षात येतं की मूर्खाची जी अवस्था होणार आहे, मूर्खाचा जसा या भूतलावर नाश होणार आहे, तो जसा संपणार आहे, तसाच तो म्हणतो की माझा देखील होणार आहे. माझं देखील, मी एवढं ज्ञान जे संपादन केलेलं आहे त्याचा मला काय उपयोग? वचन 15 मध्ये तो म्हणतो, मग मी आपल्या मनात म्हटले, मूर्खाची जी गती तीच माझी गती, मग मी एवढा ज्ञानी झालो तरी कशाला? मी आपल्या मनात म्हटले, हेही व्यर्थच आहे. प्रियांनो, जे ज्ञान त्याला प्राप्त झालेलं आहे, ज्या ज्ञानामुळं त्याने इतकं काही मिळवलेलं आहे की तो म्हणतो की माझ्या पूर्वी जे झाले त्यांच्यापैकी कोणाकडेही तेवढं नव्हतं. ते सर्व मिळवल्यानंतरही आज या ठिकाणी
तो आम्हाला या गोष्टीकडे आमचं लक्ष आकर्षित करतो की जर मूर्खाचीही तीच गती होत आहे आणि माझी देखील तीच गती होणार आहे, तर मग माझं एवढं ज्ञानाचा उपयोग तरी काय, ते कशासाठी? परंतु एका गोष्टीचा उल्लेख मात्र तो या ठिकाणी करतो प्रियांनो, आणि ती गोष्ट कोणती आहे? तर तो म्हणतो की अंधारापेक्षा प्रकाश जसा श्रेष्ठ आहे, तो म्हणतो की मूर्खपणापेक्षा ज्ञान हे श्रेष्ठ आहे. ज्ञान हे कधीही श्रेष्ठ आहे प्रियांनो. मूर्खपणा, वेडेपणा आणि ज्ञान या सर्व एकमेकांच्या विरुद्ध अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. उपदेशकाला या ठिकाणी हे लक्षात येत आहे की जसा मूर्ख व्यक्ती या पृथ्वीवर मरणार आहे, तो जसा संपून जाणार, त्याची जशी आठवण निघून जाणार, त्याचप्रमाणे माझं देखील होणार आहे. मी देखील एक दिवस त्याच्यासारखाच मरणार आहे. मी देखील या पृथ्वीवरून संपून जाणार आहे. परंतु प्रियांनो, आज या एका गोष्टीकडे मला तुमचं लक्ष आकर्षित करायचं आहे की जे जीवन आम्हाला प्राप्त झालेलं आहे प्रियांनो, जिवंत देवाविषयीचं जे ज्ञान, त्याच्याविषयीची जी ओळख आम्हाला मिळालेली आहे, जी कृपा त्याने तुम्हाला आणि मला प्राप्त करून दिलेली आहे, किंवा जी कृपा त्याने तुमच्यावर आणि माझ्यावर केलेली आहे, आज जे जीवन आम्हाला मिळालेलं आहे, आम्हाला माहित आहे की भूतलावरील प्रत्येक व्यक्ती मरण पावणार आहे. कोणी या ठिकाणी शेवटपर्यंत नाहीये. परंतु प्रियांनो, आम्हाला हे जीवन यासाठी मिळालेलं आहे आणि या जीवनावर देवाची कृपा यासाठी झालेली आहे की आम्ही सार्वकालिक जीवन प्राप्त करून घ्यावं. ज्ञानी वेडेपण, मूर्ख व्यक्ती ज्या प्रकारे ह्या जीवनाचा उपयोग मूर्खपणात करतो, व्यर्थ करतो आणि संपल्यानंतर त्याला कुठली आशा राहत नाही. परंतु ज्याला खरं ज्ञान प्राप्त होतं प्रियांनो, तो काय करतो? तो या जीवनाच्या द्वारे आपल्याकरिता सार्वकालिक जीवन, तो त्या सार्वकालिक जीवनाची प्राप्ती करून घेतो किंवा त्याची खात्री त्याला झालेली असते प्रियांनो. आणि म्हणून ज्या प्रकारे तो म्हणतो की हे ज्ञान जे आहे ते श्रेष्ठ आहे प्रियांनो, ज्ञान हे श्रेष्ठ आहे. आणि म्हणून आम्हाला माहिती आहे की परमेश्वराच्या वचनामध्ये आम्हाला या गोष्टीकरिता उत्तेजन दिलेलं आहे की आम्ही ज्ञान प्राप्त करून घ्यावं. आम्ही त्याचं जे मूल्य आहे ते मोत्यापेक्षा उत्तम आहे, श्रेष्ठ आहे, सोन्यापेक्षा मौल्यवान अशा प्रकारचं ज्ञान आहे प्रियांनो. ज्ञान हे श्रेष्ठ अशा प्रकारचं आहे आणि ते आम्हाला प्राप्त करून घ्यावं. परंतु ते ज्ञान जर आम्हाला जीवनाच्या ऐवजी जर आम्हाला नाशाकडे घेऊन जातं, आम्हाला जीवन प्राप्तीपासून जर ते परावृत्त करतं, तर मग ते ज्ञान प्रियांनो आमच्यासाठी घातक अशा प्रकारचं आम्हाला दिसून येतं. नंतर तिसऱ्या भागामध्ये वचन 18 पासून वचन 23 मध्ये आता उपदेशक फिरतो आणि कोणत्या गोष्टीकडे त्याचं लक्ष लागलेलं आहे, तर त्याला हे लक्षात येतं की मी जे काही मिळवलेलं आहे, तो म्हणतो मी माझ्या ज्ञानाच्या द्वारे जे सर्व प्राप्त करून घेतलेलं आहे ते माझ्या मागून आणखीन दुसरा कोणाला तरी ते प्राप्त होणार आहे. आम्हा प्रत्येकाला माहिती आहे की आम्ही कितीही मिळवलं तरीही शेवटी ते आमच्या माघारी असलेल्यांनाच ते मिळणार आहे. जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत आम्हाला त्याचा उपयोग होईल. जोपर्यंत आम्ही आहोत, आम्ही कुठपर्यंत आहोत कोणी सांगू शकतं? मी कुठपर्यंत आहे? मी 5 वर्ष आहे, मी 10 वर्ष आहे, मी 25 वर्ष आहे, मी 50 वर्ष आहे, मी अजून किती वेळ या पृथ्वीवर आहे? कोण सांगू शकतं प्रियांनो? मी जोपर्यंत या पृथ्वीवर आहे तोपर्यंतच जे काही माझं आहे ते माझं आहे. आणि मग माझ्यानंतर मला माहिती आहे की माझ्या मागं जे आहे ते सर्व त्यांचं होणार आहे. आणि मग आता माझ्या मागं जे आहे ते कसे असणार आहे? ते मी कष्टाने मिळवलेल्या संपत्तीचा म्हणा किंवा जे काही मी त्यांच्यासाठी माझ्या माघारी असणाऱ्यांना माझ्याकडून जे काही मिळणार आहे त्याचा उपयोग ते कसा करणार? या तिसऱ्या भागामध्ये तो याही गोष्टीचा उल्लेख करतो की ते ज्ञानी असतील किंवा ते मूर्ख असतील, ते कसे असतील हे देखील मला माहीत नाही, हे देखील मला माहीत नाही. प्रियांनो, पुष्कळदा हे उदाहरण आमच्या समोर येतात की वडिलोपार्जित मिळालेल्या गोष्टी कशा प्रकारे त्या उद्ध्वस्त करण्यात आल्या किंवा त्यांचा कसा नाश झाला. वडिलोपार्जित मिळालेल्या गोष्टी जेव्हा पुढच्या पिढीने त्या सांभाळल्या नाही, त्याकडे निष्काळजीपणाने त्या हाताळल्या, नाश आम्हाला पाहायला भेटतो. मला आठवतं आमच्या बायबल कॉलेजच्या दिवसांमध्ये आम्ही
सुवार्ता प्रसार करीत असताना एका गावामध्ये आम्ही थांबलो. आम्ही काही मुलं त्या ठिकाणी होतो बायबल कॉलेजचे, आणि आम्ही त्या ठिकाणी चहा घेतला. आणि चहा घेतल्यानंतर चहा घेत असताना आम्हाला आठवतं की एक व्यक्ती त्या ठिकाणी होता, भीक मागत तो होता. मला कोणी चहा पाजा किंवा काही पैसे त्या ठिकाणी तो मागत होता. आणि आमच्यापैकी काही मुलांनी त्याला देण्याचा प्रयत्न केला. आणि प्रयत्न करीत असताना तो ज्या हॉटेलमध्ये आम्ही चहा पित होतो, तो व्यक्ती बोलला की काही त्याला किंमत नाही म्हणे दादा. भाऊ म्हणे त्याला किंमत नाही म्हणे. त्याच्याकडे इतकं होतं म्हणे की त्याला कुठल्याही गोष्टीची कमी नव्हती. त्याच्याकडे इतकं होतं म्हणे, परंतु त्याने त्याची किंमत केली नाही आणि सगळं त्याने उडवून टाकलं. जसं पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला उधळा पुत्र पाहायला भेटतं की त्याचं होतं नव्हतं ते सगळं त्याने उधळून टाकलं, संपवून टाकलं चैनबाजीमध्ये, आणि सर्व याच्यामध्ये त्याने ते संपवून टाकलं. आणि मग त्याच्या हातामध्ये काहीच राहिलं नाही. मग त्याची अवस्था आम्हा सर्वांना माहीत आहे प्रियांनो. तीच अवस्था त्या मनुष्याची होती प्रियांनो. पुष्कळदा आम्हाला हे माहित नाही की आम्ही जे काही ठेवून जाणार आहोत ते आमच्या मागची पिढी त्याचा उपयोग कसा करणार आहे. उपदेशक म्हणतो की या गोष्टींमुळं माझं मन त्यामधून उडालं. मी जे परिश्रम करत होतो, मी जे काम करत होतो, मी जे मिळवत होतो, त्यातून त्या गोष्टींचा मला वीट आला. मी ते बंद करून टाकलं. प्रियांनो, पुष्कळदा आम्ही वाजवीपेक्षा जास्त कष्ट करतो. कधी कधी आम्ही ओव्हर एक्झर्शन करतो. आम्हाला होतं प्रियांनो, परंतु आमच्यासाठी महत्वाचं हे आहे की आम्ही कोणत्या गोष्टींसाठी कष्ट करीत आहोत, परिश्रम करीत आहोत, हे आम्ही कधीही विसरू नये. पुष्कळदा मी तुम्हाला मागच्या बुधवारी सांगितलं की आम्ही व्यर्थ गोष्टींच्या मागे नुसतं धावण्यामध्ये आमचं सर्व आयुष्य व्यर्थ घालवून टाकत असतो. आम्हाला सावध राहायचंय प्रियांनो, कारण आज आम्ही जे काही आम्हाला मिळणार आहे किंवा आम्ही जे काही कष्ट करून संपादन करणार आहोत ते आमच्या नंतर आमच्या मागच्या लोकांना ते जाणार आहे. आणि मग त्यानंतर चौथ्या भागामध्ये ज्यावेळेस उपदेशक येतो, या चौथ्या भागामध्ये उपदेशक फिरून ह्या गोष्टीकडे तो येतो आणि तो देवाकडे वळतो. आणि पहिल्या 3 भागामध्ये ज्या सर्व गोष्टींचा उल्लेख त्याने केला, त्याने सुखप्राप्तीचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने ज्ञानाच्या जोरावर त्याने जे ज्ञान मिळवलं त्याची तुलना त्याने सर्व गोष्टींची करून पाहिले. 3ऱ्या भागामध्ये तो म्हणतो की माझ्या मागच्या लोकांना ते मिळणार आणि म्हणून मला वीट आला. आता तो 4थ्या भागामध्ये काय म्हणतो, वचन 24 मध्ये तो म्हणतो, मनुष्याने खावे प्यावे व श्रम करून आपल्या जीवास सुख द्यावे यापेक्षा त्याला काहीही इष्ट नाही. त्याने खावे प्यावे आणि तो म्हणतो की श्रम करून आपल्या जीवास सुख द्यावे यापेक्षा त्याला काही इष्ट नाही. हेही देवाच्या हातून मिळते असे माझ्या ध्यानात आले. काय म्हणतो तो, मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये जे सुख मिळतं, तो म्हणतो की मनुष्यासाठी त्याचं हित कशामध्ये आहे, त्याने वायफळ गोष्टींच्या पाठीमागे लागू नये, त्याने विनाकारण व्यर्थ गोष्टींच्या मागे धावू नये, तर त्याने काय करायचं आहे, त्याने सुखाने समाधानाने त्याने राहायचं आहे. यातच त्याचं हित आहे. परंतु तो म्हणतो की हेही देवापासूनच प्राप्त होत असतो, हेही देवाच्या हातून मिळते, हे माझ्या ध्यानात आले. कारण त्याच्या प्रसादा वाचून खाणे पिणे व सुख भोगणे ही कोणास प्राप्त होणार, परमेश्वराच्या कृपेशिवाय, परमेश्वराच्या सहाय्याशिवाय या गोष्टी मनुष्याला प्राप्त होत नाही. म्हणून आज मी या गोष्टीचा उल्लेख करू इच्छितो की आज भूतलावर श्रीमंतातील श्रीमंत असू द्या किंवा आज आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्या कुठल्या स्थितीमध्ये आहोत, ज्या कुठल्या परिस्थितीमध्ये आहोत, आम्ही हे कधीही विसरू नये की आम्ही आज देवाच्या सहाय्याने, देवाच्या कृपेने आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. हे आम्हाला देवाच्या सहाय्याने आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं आहे. दृष्टीने तो म्हणतो नंतर पुढच्या वचनामध्ये, जो देवाच्या दृष्टीने चांगला त्यास तो बुद्धी ज्ञान व सुख ही देतो. जो देवाच्या दृष्टीने चांगला
आता आम्हाला ठरवायचंय की आम्हाला देवाच्या दृष्टीने चांगलं बनायचं आहे, की आम्हाला आमच्या बॉसच्या दृष्टीने चांगलं बनायचं आहे, आमच्या सहकर्मचाऱ्यांच्या दृष्टीने चांगलं बनायचं आहे, आमच्या मित्र परिवारामध्ये आम्हाला त्यांच्या दृष्टीने चांगलं बनायचं आहे, आम्हाला जगातील लोकांच्या दृष्टीमध्ये चांगलं बनायचं आहे, की आम्हाला देवाच्या दृष्टीने चांगलं बनायचं आहे, हे ज्याने त्याने आपलं ठरवायचं आहे. धन सुख ही देतो, धन मिळवून साठवण्याचे कष्ट देव पाप्यावर लादितो, अशासाठी की देवाच्या दृष्टीने जो चांगला त्यास ते द्यावे. आणि मग शेवटी परत तो त्या गोष्टीकडे फिरून येतो. हाही व्यर्थ व वायफोड उद्योग आहे. हाही व्यर्थ आणि वायफोड उद्योग आहे. प्रियांनो, आज या दुसऱ्या अध्यायामधून 4 गोष्टी आमच्या समोर उपदेशकाच्या या दुसऱ्या अध्यायामधून येतात. या गोष्टींवर या दिवसांमध्ये आपण मनन करीत राहू आणि आम्ही पाहूया की आज आम्ही सुखप्राप्तीसाठी काय कोणत्या गोष्टींच्या पाठीमागे आम्ही लागलेलो आहोत. आम्ही आमच्या जीवनामधले कष्ट श्रम कोणत्या गोष्टींसाठी आज आमच्या जीवनामध्ये चाललेले आहेत. आम्ही आमच्या मागच्या पिढीसाठी काय ठेवून जात आहोत. आणि हे कधीही विसरू नये की आज आमच्या जीवनामध्ये जे यश आहे ते देवाच्याच कृपेने आहे, देवाच्याच सहाय्याने आहे. परमेश्वर देवबाप तुम्हाला आशीर्वादित करू. प्रार्थना करूया. महान आणि प्रेमळ देवबापा, मी तुझे आभार मानतो, स्तुती करतो. तुला मान महिमा गौरव सन्मान आणि सर्व प्रशंसा देतो प्रभू. तुझ्या नावाला उंचावितो. पैत देवबापा, आज एक वार पुन्हा या म्हणण्याकरिता तू आमचं सहाय्य केलं, याबद्दल तुझी स्तुती करतो. पुन्हा आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत आहोत. आजच्या वचनांमधून जे तू आमच्यासोबत बोलतोय त्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. पैत देवबापा, आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य कर आणि आमच्या जीवनामध्ये पैत देवबापा तू आम्हा बरोबर राहा. पैत देवबापा, सुख प्राप्तीसाठी असणारे आमचे प्रयत्न तुझ्या समोर आहेत. परमेश्वर देवबापा, आज आमच्या जीवनामध्ये आम्ही कोणत्या गोष्टींच्या पाठीमागं धावपळ करत आहोत हे देखील तुझ्यापासून लपलेलं आणि योग्य आणि सार्वकालिक गोष्टींकडे आम्ही कधीही दुर्लक्ष करू नये म्हणून तुझी कृपा तू आम्हाला पुरवते. बापा, आम्ही सर्वजण तुझ्या अधीन आहोत. तुझे सर्व लहान थोर आहेत, त्या प्रत्येकाला आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. प्रभू, तू प्रत्येकाची काळजी घे. सर्व मान महिमा गौरव सन्मान तुला दे. ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जावे. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडे. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. तर प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदुदित असो. आमेन.